मंत्री छगन भुजबळ सध्या बोलतात। इकडे मराठा आरक्षणाचा विजयोत्सव साजरा झाला आणि त्यानंतर आपली सभा होणार आहे। काय नेमके मुद्दे घेऊन आपण लोकांना सांगूया? मुद्दे तर खूप आहे, कारण जे काय होत आहे त्याबद्दल हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, वेगवेगळे ओबीसी आयोग यांनी त्या गोष्टीवर नकारात्मक भाष्य केलेलं आहे। अशा अनेक गोष्टी पुन्हा करण्याचं काम सुरू आहे। आता इथं सुप्रीम कोर्टानं जर नकारात्मक दिलं असेल, वेगवेगळे त्याचे जे आहेत निर्णय आहेत ते सगळे बोलेल, जातीच्या संदर्भात, मुलीच्या संदर्भात। आता हे सगळं याच्यावर जर अशा रीतीचे जजमेंट्स असतील तर हे स्थळ कशासाठी करतो होता? मला हेही कळत नाही की विजयी झाला आहे, गुलाल उधळला आहे, गावागावामध्ये अजूनही रोज 3-4 वाजेपर्यंत सकाळपर्यंत DJ वाजवत आहेत, नाचत आहेत, ओबीसीच्या घराचे जे काही कोणी असतील राहणारे त्यांना त्रास देत आहेत। झाला आमचा विजय म्हणून। आता विजय झाला असेल तर मग परत उपोषण कशासाठी? झाला विजय ना? म्हणजे मला काय कळत नाही काय चाललंय, एवढं गोंधळ निर्माण झालेला आहे या सगळ्या प्रकरणामध्ये। जे त्यांचे जे काही तपासणी चालले आहे त्याच्यातही गोंधळ आहे, जे करतायत ते कायद्याच्यावर किती टिकणार त्या बाबतीमध्ये मनामध्ये संभ्रम आहे। एकीकडे सगळं मिळालं म्हणून सांगतात तरीसुद्धा आरक्षणाला बसायचंच आहे आणि गावागावामध्ये उन्माद प्रचंड प्रमाणावर वाढलेला आहे। प्रचंड प्रमाणावर ओबीसीची 1-2-3 घरं असतील तर त्यांना मारहाण होते, त्यांच्यावर बहिष्कार टाकला जातो आहे। आणि दुर्दैवानं मला म्हणावं लागतं की पोलीस जे आहेत ते म्हणावं तेवढं जे आहे या बाबतीमध्ये सक्रिय राहून कारवाई करत नाही। आणि हे जर काही झालं नाही असं आणि वाढत राहिलं तर मला असं वाटतं हे आरक्षण राहील बाजूला आणि नवीनच काहीतरी प्रश्न जे आहेत या राज्यासमोर उभे राहतील। त्यासाठी जे आहे सर्व पक्षाचे जे आहेत प्रमुख असतील, राज्याचे प्रमुख असतील, मंत्री असतील, आमदार, सर्व लोकसेवकांनी, लोकप्रतिनिधींनी या बाबतीमध्ये गांभीर्यानं लक्ष देण्याची आवश्यकता आहे। तर अशा कुठे तक्रारी करण्यात आल्या पोलिसांमध्ये? मारहाणीच्या खूप तक्रारी आहेत, या माझ्याकडे आहेत सगळं सांगतो, मीटिंगमध्ये मी सांगेन। एका भाजपच्या आमदाराने शिंदे गटाच्या एका पदाधिकाऱ्यावर गोळीबार केला आहे, तो गंभीर जखमी आहे। नेमकं ज्यांनी कायद्याचं रक्षण करायला पाहिजे अशाच लोकांकडनं हरकत होते। मी काल TV वर सुद्धा पाहिलं होतं, म्हणजे मला आश्चर्य वाटलं, कारण पोलीस स्टेशनमध्येच गोळीबार झालेला आहे आणि एवढं संताप कशासाठी होता, कारण काय हे काय अजून काही स्पष्ट झालेलं नाही। तूर्त तरी असं वाटतं की ज्यांना गोळ्या लागलेल्या आहेत त्यांचे प्राण वाचावेत अशीच आपण सगळ्यांनी प्रार्थना करूया। बाकी मग जे आहे कायदा आहे की त्याच्यामध्ये चूक कोण आहे, बरोबर कोण आहे, का असं झालेलं आहे, नक्की काय तिथे घडलं, हल्ला झाला होता का त्याच्यावर, त्याचा प्रतिकार म्हणून त्याने जे केलं आहे का, हे पण पाहावं लागेल। एकदम एकच बाजू त्याच्यावर भाष्य करणं बरोबर ठरणार नाही, नाहीतर ते आंतरवाली काही सराटेसारखं होईल। कारण अगोदर पोलिसांवर हल्ला झाला, 80 लोक जखमी झाले, त्याच्यानंतर मग पोलिसांनी लाठीहल्ला केला, परंतु पहिला भाग हा लोकांच्या समोर जास्त आला नाही, दुसरा भागच पुढे आला। त्यामुळे ते पण पाहावं लागेल की नक्की काय झालं ते, आणि मग तिथले जे कोणी प्रथमदर्शी असते ते काय जास्त माहिती देते सरकारला। सुप्रिया सुळेंनी देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली। कोणी? सुप्रिया सुळे। हे जे काही गोळीबार वगैरे झाला त्या प्रकरणी आणि केंद्रीय मंत्र्यांशी ते भेटणार आहेत राजीनाम्याच्या मागणी। त्यांनी काय फडणवीसने काय गोळ्या मारायला सांगितलं होतं? फडणवीसचा काय संबंध आहे त्याच्यामध्ये? दोन लोकांचं जे आहे काय पर्सनल वैयक्तिक काहीतरी भांडण आहे असं दिसतंय, बरोबर,
काय राजकीय आहे ते मला कल्पना नाही. तर हिंदुस्थानभर अशा गोष्टी सुरू असतात. वैयक्तिक भांडणावरून कोण काय कोणाला मारतो, कोण घुसकतो, कोण तलवार मारतो, कोण शिव्या घालतो. काय आता मला सुद्धा त्या कोणी तो आमदार शिव्या घालतो, घाणघाण बोलतो, धमकी देतो आहे. हो हो काय हे कापू, ते कापू, जे कापू, अमुक कापू. त्याला फडणवीस काय का फडणवीस एवढंच करू शकतो की जे काही झालं कायद्याप्रमाणे कारवाई करतो. ते करतो. साहेब नितेश राणे देखील म्हणून की आमचा बॉस नितेश राणे भाजपचे आमदार आमचा बॉस सागर बंगल्यावर आहे त्यामुळे आम्ही कुणाला घाबरत नाही असं ते म्हणतात. बरं ठीक आहे. डोकं खाली बबनराव तायवाडे आणि म्हणजे ओबीसी नेते जे आहेत ते ओबीसी समाजाला मूर्ख बनवतात असं हरिभाऊ राठोड यांचं म्हणणं आहे आरक्षणाच्या संदर्भामध्ये. काय सांगायचं, सगळ्यात मूर्ख बनवतोय लोकांना ते आहेत ते हरिभाऊ राठोड. हो बाकीचे जे आहेत तायवाडे वगैरे जे आहेत ते त्यांची मतं आहेत की बाबा हे बरोबर आहे, हाजी आहे बरोबर नाही, हाजी आहे नुकसान किती आहे काय. पण याचं काय म्हणणं आहे सोपं की तुमचं जे 17% आहे हो बस त्याच्यामध्ये 10% मराठा समाजाला द्या, 7% ओबीसीला ठेवा. आता हे सांगायला काय हा मोठा संविधान तज्ज्ञ हरिभाऊ राठोडच पाहिजे का तुम्हाला. तर ह्या माणसापासून सगळ्या ओबीसींनी सावध असावं. थँक्यू. साहेब एक शेवटचा प्रश्न होता तिथे तर गोळीबार प्रकरणी फडणवीसांनी राजीनामा द्यावा अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली होती आणि या प्रश्नाला उत्तर देताना या प्रकरणाशी फडणवीसांचा काहीही संबंध नाही, ते 2 व्यक्तींमधलं वैयक्तिक भांडण आहे अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिलेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.